जे सत्यनारायण कामत जे पूर्वीचे सेक्रेटरी होते त्यांनी जे काय नोटीसवजा पत्र पाठवलं ते मी वाचलं. मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही. आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती. बैठकीचं कामकाजसुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि महिलांची निवड झालेली ही सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही काढलेली आहे. त्यांना सुद्धा अंदाजे माहिती दिली, त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची. ज्या व्यक्तीने ही नोटीस बजावलेली आहे ते तुमच्या पक्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत राष्ट्रीय कार्यकारिणी, त्यांच्याबरोबर काही संवाद झालाय का कालपासून, किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनाच अशा पद्धतीची नोटीस बजावली? माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही. इतर कोणाचा दिल्ली पाठीवरती झाला असेल तर मला त्या ठिकाणी ज्ञान. मी आज उद्या बसून दोन बाबी आहेत. एक तर कायदेशीर वैधता तपासणं. मला स्वतःला सगळं दर्शन याच्यामध्ये बिलकुल काही शक्य नाही. आम्ही केलेली प्रक्रिया अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसार पक्षाचा आहे. पक्षाने केलेल्या कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती. बैठकीचं कामकाजसुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे. तथापि त्यांनी दिलेलं जे काही आज नोटीस आहे, आम्हीची कोरची बैठक लवकरच होईल. या संदर्भामध्ये आम्ही वकिलांकडनं सुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ आणि त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू. ज्या व्यक्तीने ही नोटीस बजावलेली आहे ते तुमच्या पक्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत राष्ट्रीय कार्यकारिणी, त्यांच्याबरोबर काही संवाद झालाय का कालपासून, किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनाच अशा पद्धतीची नोटीस बजावली? माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही. इतर कोणाचा दिल्ली पाठीवरती झाला असेल तर मला त्या ठिकाणी ज्ञात नाही. आम्ही आज उद्या बसूच दोन बाबी आहेत. एक तर याची कायदेशीर वैधता तपासणं. मी मगाचपासून तेच सांगतोय की मला स्वतःला सकृतदर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही. आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे. पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं माझं ठामपणाचं मत आहे. त्यानंतर आम्ही एकत्रितपणाने बसून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्याबद्दल जे काही पत्र दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमकं शिस्तभंग किंवा काय हा सुद्धा निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बसून आम्ही त्या संदर्भातला नक्कीच त्या ठिकाणी करू. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये कोणतं राजकारण नाही आहे, यामागे कोणतं राजकारण नाही आहे. मात्र ज्या प्रकारे नोटीस बजावली आहे ती योग्य आहे. त्यामुळे जी निवड झाली आहे ती अजित पवार ज्या प्रकारे करायची त्या प्रकारे झाली नाही असं विचार नाही. त्यांचं म्हणणं का मी ते सांगितलं ना, मी वाचलेलं आहे. सकृतदर्शनी मला स्वतःला असं वाटतं की ते तथ्यहीन आहे आणि त्याच्यामुळेच त्या संदर्भामध्ये काय पुढे उत्तर द्यावं लागेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. पण आम्ही सगळेजण कुरुप म्हणून बसू आणि मग आवश्यकता वाटली तर त्या संदर्भातला कायदेशीर सल्ला घेऊ. बाबतीमध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगाला दिलेले कागदपत्र आणि याच्यामध्ये आतापर्यंत 3 ते 4 वेळा अशा पद्धतीचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे एक संशय असा बळावतो आहे की पक्षांतर्गतच कुणी काही लोक कुरघोड्या करतायत किंवा अध्यक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आज पक्ष एकसंघपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे. निर्विवादपणाने काम करत असतानाच पक्षाचं जे काही काम, विशेष करून संघटनेचं काम, SRच्या बाबतीमध्ये जे पूर्णपणाने नेटवर्क आम्हाला राज्यभरामध्ये उभं करायचं होतं BLAचं, ते करण्यामध्ये पक्षाच्या वेळोवेळी बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत. विधिमंडळ सदस्य, विधानसभा, विधान परिषद यांच्यासुद्धा नियमित बैठका आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. आमच्या सर्वांचे नेते, आधारस्तंभ स्वर्गीय अजितदादा
22 जुलैला त्यांचा जन्मदिवस, दुर्दैवाने त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ नियतीने आमच्यावरती आणली. त्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यभर कार्यक्रम संबंध राज्यभरामध्ये देशभरामध्ये दादांनी त्यांच्या कर्तृत्वातून मेहनतीतून जी काय प्रचंड क्षमतेतून प्रतिमा तयार केलेली होती, आज दादा आमच्यामध्ये नाहीत हे आम्हाला सहनही होत त्या ठिकाणी नाही. पण तरीसुद्धा 22 जुलैला तो संबंध सप्ताह आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या मार्फत ज्या बाबीमध्ये दादांनी अधिक लक्ष घालत महाराष्ट्राला देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असे वेगवेगळे उपक्रम पर्यावरणासहित, क्रीडा क्षेत्रासहित, आरोग्य असेल, प्रशासकीय बाबीतला असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी साजरे करतो आहोत. आणि पक्ष एकसंघपणाने वाटचाल करतो आहे. हाच आहे की 22 तारखेला तुम्ही अजितदादांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा करणार आहात. त्या पूर्वी अशा पद्धतीचे वाद हे चव्हाट्यावर आणून जाणीवपूर्वक पक्षाला कुणी बदनाम करताय. एक असं आहे की कुणी एखादी व्यक्ती त्या संदर्भात पत्र लिहिते, याचा अर्थ पक्षामध्ये कुठेतरी असंतोष आहे असं मानणंच चुकीचं आहे. कोणा एका व्यक्तीचं मत म्हणजे पक्ष नाही. पक्ष पक्षाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी वाटचाल करत असतो आणि विशेष करून वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणाने पक्ष त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वाटचाल करतो आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला जिल्हा स्तरावरती, राज्य पातळीवरती वेगवेगळ्या सूचना येत असतात. त्या सूचना आहेत याचा अर्थ काहीतरी वेगळं असं मानण्याचं काही कारण नाही. एखादा उपक्रम साजरा करताना, एखादा कार्यक्रम करत असताना काही वेगवेगळ्या पैकी मतं त्या ठिकाणी मांडली जात असतात. पक्ष आमचा हा लोकशाही माध्यमातून त्या ठिकाणी चालत असतो आणि त्या पद्धतीनेच पुढच्या कालावधीमध्ये आम्ही काम करत राहू. आमदारांची निवड करण्यात आली तेव्हा तुमची आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली. मात्र प्रश्नचिन्ह हा फक्त सुनेत्राताईंच्या पदावरती काय येतो हा देखील प्रश्न उपस्थित होतो. एक असं आहे की मी जी नोटीस वाचली त्याच्यामध्ये वहिनींनाही नोटीस आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाईंना सुद्धा आहे. आता कोणी कोणाच्याबद्दल का प्रश्नचिन्ह निर्माण करावं त्याचं उत्तर मला देण्याचं काही कारण नाही आणि आपण मला विचारू नये असं माझी आपल्याला विनंती आहे. एक असं आहे की मधल्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं. अधिवेशन गेल्याच आठवड्यात संपलं. आज उद्या काहीतरी आम्ही कोर ग्रुपची मिटिंग घेऊ, माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागू आणि या संदर्भामध्ये पुढची कारवाई त्यांच्याकडनं करावी अशी आम्ही त्यांना नक्कीच विनंती करू. धन्यवाद.